गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे वॅकन्सी भरती संदर्भामध्ये. तर पहा, महापालिकेमध्ये होणार मेगा भरती. तर पहा, एक खूप महत्त्वाचा अपडेट आहे. पूर्वी एक न्यूजपेपरमध्ये 1-2 दिवसापूर्वी सर्वांनी पाहिलं असेल की जवळपास 70,000 जे आहेत पदं भरली जाणार म्हणून प्रत्येक न्यूजपेपरमध्ये हे आलेलं होतं, जे की महाराष्ट्र शासनाने जे आहे सांगण्यात आलं होतं, ज्यामध्ये सर्व 70,000 पदं म्हणजे ही सर्व पूर्ण महाराष्ट्र शासनामधले जेवढे काही पदं आहेत, जेवढे काही विभागाची पदं आहेत, ती सर्व पदं भरली जाणार म्हणून. तर पहा, आता प्रत्येक डिपार्टमेंट जे आहे ते आपापल्या कामाला लागलेलं आहे. कुठले कुठले पदं जे आहेत ते सर्व वॅकंट भरतीच्या संदर्भामध्ये तयारी करत आहे. तर पहा, आता या ठिकाणी ही नवीन अपडेट आहे. यामध्ये पण आरोग्य विभागाचे जे आहेत पदं असणार आहेत. तर सांगायचं एवढंच की तुमचं अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. आता स्टडी चालू करणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण जे आहे एकदा नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ भेटत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला लवकर अभ्यास चालू करणं गरजेचं आहे. पहा, प्रशासन विभागाची जे आहे तयारी सुरू आहे 470 जागांसाठी नोकर भरती करण्यासाठी. तर पहा, हे कुठलं असणार आहे? तर पहा, या ठिकाणी पिंपरी जे आहे 12 तारखेच्या न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. पिंपरी चिंचवड शहर वाढत असताना महापालिकेवरील ताण वाढत आहे. प्रशासनामध्ये अपूर्व जे आहे मनुष्यबळ असल्यामुळे भौतिक सुविधा ज्या आहेत पुरविताना दमछाक होत आहे. त्यासाठी महापालिकेत सामान्य प्रशासन विभागाने नावाने नोकर भरती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेत लवकर 470 पदाची जी आहे नोकर भरती करण्यात येणार आहे, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये जे आहे या ठिकाणी ही भरती जी आहे येऊ शकते. आता हे जवळपास 1 महिन्याच्या आतमध्ये याचं नोटिफिकेशन येण्याची खूप सारी शक्यता आहे. कारण यामध्ये जे आहे मोस्ट ऑफ द काम या ठिकाणी कव्हर झालेलं आहे मित्रांनो. तर डिटेल कोणते पद येतं ते पण पाहून घेऊ. पिंपरी चिंचवड जे आहे औद्योगिक शहर म्हणून ओळखलं असून शहरामध्ये 6,677 या छोट्या मोठ्या उद्योग आहेत, कंपन्या आहेत, लघु उद्योग आहेत. देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक जे आहेत शहरात येतात पिंपरी चिंचवडमध्ये. त्यामुळे शहरातील लोकसंख्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अधिक कर्मचारी व अधिकारी यांच्यावर ताण वाढले आहे. अनेकांकडून जे आहे स्वच्छ निवृत्तीचा पर्याय निवडला जात आहे. जे आहे स्वच्छ निवृत्ती म्हणजे स्वतः रिटायरमेंट जे आहे. पालिकेकडील आकडेवारीनुसार आगामी वर्षभरात म्हणजेच 2027मध्ये महापालिके किमान 20% अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे पालिकेला अतिरिक्त अधिकारी व कर्मचाऱ्याची आवश्यकता भासणार आहे मित्रांनो. हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. महापालिकेने जे आहे आकृतिबंधात सुधारणा करून पदसंख्या वाढवली आहे. त्यामध्ये एकूण 16,868 पदे आहेत. एकूण 16,868 पदे या ठिकाणी पहा, ज्यामध्ये आकृतिबंध तुलनेत 5,325 पदाची नव्याने निर्मिती केली आहे. यामध्ये नवीन जे आहे तर 5,325 पहा, या ठिकाणी 5,325 नवीन पदे. शहराचा वाढत असलेला विस्तार, प्रशासकीय कामाचा ताणतणाव लक्षात घेऊन जे आहे महापालिकेने आकृतिबंध सुधारणा केली आहे. राज्य शासनाकडे जे आहे महापालिकेचा आकृतिबंध जो आहे मंजुरीचे प्रतीक्षेत आहे. मात्र पूर्वीच्या आकृतिबंधाप्रमाणे रिक्त असलेली व कामकाजाची आवश्यक पदे भरण्याची तयारी महापालिकेने सामान्य प्रशासनाकडून सुरू आहे. या ठिकाणी पाहता सुमारे या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, सुमारे 470 जागासाठी ही भरती काढली जाणार आहे. या जे आहे प्रामुख्याने लिपिक या ठिकाणी पहा पदं कोणते कोणते येतं. या ठिकाणी पहा लिपिक आहे, त्यानंतर कनिष्ठ अभियंता आहे, रखवालदार आहे. अशा पदाची संख्या अधिक आहे. या व्यतिरिक्त आता मेडिकल फील्डमधले पहा, ज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, ANM. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी काय सांगण्यात आले, डॉक्टर, नर्स, त्यानंतर फार्मासिस्ट आणि त्यानंतर ANM. तर ह्या सर्व पदाची या ठिकाणी भरती केली जाणार असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामध्ये अभियांत्रिकी, प्रयोगशाळा, त्यानंतर आरोग्य निरीक्षक, माळी, सफाई व अशा पदाचा समावेश यामध्ये असणार आहे मित्रांनो. तर मोस्ट ऑफ द सर्व पदे यामध्ये हेल्थ डिपार्टमेंटची या ठिकाणी भरली जाणार असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. महापालिका आस्थापनेचा नवीन आकृतिबंध तयार करून 2023मध्ये राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवल्या आहे. शासनाने आकृतिबंध मंजुरीचा प्रतीक्षेत आहे. मंजुरीनंतर अत्यावश्यक विभागातील रिक्त पदाचा प्रामुख्याने भरती करण्याचा शासनाच्या विचाराधीन आहे. एकूण 470 पदं आहेत भरण्यात येणार आहेत, जे आहेत सह आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका मनोज लोणकर साहेब यांनी ही माहिती दिलेली आहे. तर पहा या ठिकाणी
आता सांगण्यात आले 470 जागा आहेत ते ही सर्व जागा अत्यावश्यकच्या जागा भरल्या जाणार आहेत अगोदर. ठीक आहे. तर आता जे आहे आकृतिबंध तयार होऊन सबमिट झालेलं आहे. फक्त त्याचं जे आहे अप्रूव्हल येणं बाकी आहे. एकदा का अप्रूव्हल झालं तर मग लगेच या ठिकाणी पदभरती केली जाणार आहे. तर तयार झालं म्हणजे याला जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो, महत्त्वाचं. ठीक आहे. जर तयार होत नसेल, तयारला जर आणखीन टाईम लागत असेल तर मग या ठिकाणी हा वेळ लागण्याची शक्यता होती. पण आता या ठिकाणी ऑलरेडी हे जे आहे सेवा प्रवेश नियम जे आहेत हे सेवा प्रवेश नियम जे आहेत मित्रांनो हे तयार झालेले आहेत. ठीक आहे. तयार झालेले आहेत म्हणजे जवळपास फक्त 1 महिना पकडून चला. 1 महिन्याच्या आतमध्ये ही भरती येण्याचे खूप सारे चान्सेस आहेत मित्रांनो. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं 70,000 पदे जे आहेत हे भरण्याची शासनाची तयारी आहे. तर मग कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती वॅकन्सी वगैरे आहेत ते काढून आपापले जे आहेत महत्त्वाचे जे पद आहेत अगोदर भरून घ्या असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, जे की खूप गरजेचे पद आहेत. त्यामध्ये सुरुवातीलाच या ठिकाणी जे आहे पिंपरी चिंचवडचं लगेच न्यूज आलेली आहे. तर आता 70,000 पदाचं जे आहे डिटेल व्हिडिओ मी बनवेलच. तर त्यापूर्वी ही महत्त्वाची माहिती की अभ्यासाला लागणं परत गरजेचं आहे मित्रांनो. आता अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. हे जे आहे तर बाकीचे जे कोर्टामध्ये केस गेलेले आहेत ते कधी ना कधी रिझल्ट येऊन जाईल, काहीतरी त्याचं होऊनच जाणार आहे. जसं की CHOचं जे आहे ते पण कोर्टामध्ये आहे. त्यानंतर NMMCचं जे आहे ते पण कोर्टामध्ये आहे. तर हे जे आहे अपडेट निकाल कधी ना कधी येणार आहे. तोपर्यंत तुम्ही याच्यासाठी बसलेले आहेत तर तुम्ही बसू नका, अभ्यास करा. कारण या ठिकाणी तुमचं जे आहे लागेलच म्हणून आशेवर बसू नका. लागली तर चांगलीच गोष्ट आहे, तर नाही लागलं तर तुम्हाला दुसरी तयारी तर करणं गरजेचंच आहे. त्यासाठी तुम्हाला अभ्यास चालू ठेवणं गरजेचं मित्रांनो. या ठिकाणी आता परत जे आहेत आपले जे आहेत जवळपास DMR आणि DHSमध्ये खूप मोठी वॅकन्सी येणार आहे. DHSमध्ये पण खूप सारे पदं आहेत. जवळपास 5,000 पदं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपले जवळपास 2,000च्या पुढे जे आहेत आपले जे स्टाफ नर्स जे आहेत यांची पदं या ठिकाणी असणार आहेत मित्रांनो. तर अभ्यास करणं गरजेचं आहे. नवीन माहितीच्या अपडेटसाठी वगैरे आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. तुम्ही असे जर व्हिडिओ लाईक वगैरे केलं तर नक्कीच आपल्याला सपोर्ट भेटतो आणि आपण हे जे आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ वगैरे जास्त बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती. माहिती ही जी होती ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत घेतली होती, ज्यामध्ये 470 पदासाठी फक्त अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्यांना प्रायोरिटी देऊनच या ठिकाणी ही पदभरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पदं पण मी सांगितलेले 11,560 पैकी 4,668 पदे जे आहेत ते एकूण रिक्त आहेत मित्रांनो. पण अत्यावश्यक सेवा म्हणून त्या ठिकाणी 470 पदं जे आहेत अगोदर भरली जाणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर गरजेनुसार पुढची पण पदे या ठिकाणी भरली जातील मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.